राम कृष्ण विठ्ठल
संतापायी माथा ठेविता सद्भावे, माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, येने भेटे देव आपे आप, येने भेटे देव आपे आप, येने भेटे देव आपे आप, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, येने भेटे देव आपे आप, येने भेटे देव आपे आप, येने भेटे देव आपे आप, मनोन्या संता अखंड भजावे, संता अखंड भजावे, मनोन्या संता अखंड भजावे, मनोन्या संता अखंड भजावे, त्यांचे चरणी भावेले न सदा, चरणी भावेली न सदा, चरणी भावेली न सदा, उपासी देव काम धंदा करी, साधु पासी देव काम धंदा करे, उपासी देव काम धंदा करी, साधु पासी देव काम धंदा करी, बर धरी वरी छाया, बर धरी वरी छाया, बर धरी वरी छाया, मनोन्या संता अखंड भजावे, संता अखंड भजावे, हे मनोन्या संता अखंड भजावे, संता अखंड भजावे, त्यांचे चरणी भावेली न सदा, भावेली न सदा, चरणी भावेली न सदा, नामा मने देव इच्छी संत संगा, देव इच्छी संत संगा, नामा मने देव इच्छी संत संगा, देव इच्छी संत संगा, आम्हा जीवन गजनो जन्मी, आम्हा जीवन गजनो जन्मी, आम्हा जीवन गजनो जन्मी, मनोन्या संता अखंड भजावे, संता अखंड भजावे, त्यांचे चरणी भावेली न सदा, विठोबा रखुमाई,
पायी माथा ठेविता सद्भावे सुनता पायी माथा ठेविता सद्भावे सद्भावे पायी माता ठेविता सद्भावे सद्भावे पायी माता ठेविता सद्भावे ठेविता
माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा साधुपासी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा विठ्ठल 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 संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा पांडुरंगा करू प्रथम मन 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 पांडुरंगा जयांचे केल्या स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता समचरण सरोजम सांद्र निलावुदावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं
पातालहटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड शंभुतं तं नमामि शनेश्वरम् अष्टकहे पायावरी या वारकरी संतांच्या संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आप्याप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र कीर्तंगळी तथा एक लहरे अधिष्ठान संत श्रेष्ठ हरिबाबा महाराज यांच्या तपोभूमीमध्ये त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या तीर्थक्षेत्री चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड विनानाथ कथा कीर्तन अन्नदान वर्ष 90 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा हा सप्ताह आणि त्या सप्ताहातील या यज्ञातील या ज्ञानगंगेमध्ये आजची ही या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी मंदिर समिती संत श्रेष्ठ हरिबाबा महाराजांवर विश्वास ठेवून जो साधक परिवार भक्त परिवार वैष्णव वारकरी एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा नयनरम्य सोहळा आपण संत कृपेतून साजरा करत आहात आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या प्रेमातून माझ्यासारख्या पामराला मिळालेली ही संधी त्या संधीचं सोनं करत असताना गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीबाळ भक्त भक्त वत्सल संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातील पण अति महत्वाचा साधूच्या दारात साधूची उंची मांडण्यासाठी मुद्दाम होऊन या अभंगाची केली निवड विठ्ठल अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे अभंग तुमच्या माझ्या हिताचा आहे फायद्याचा आहे लाभाचा आहे यातून नामदेवराय शाश्वत सुखाचा पत्ता तुम्हाला मला सांगतात की बाबा हे संपूर्ण जग दुःखानं होरपळलंय सुखाच्या तुम्ही आपण सर्वजण प्रयत्नात आहोत मिळत नाही शोकांतिका आहे त्या सुखाचा पत्ता मला कोण सांगेल या जगाच्या बाजारात सुख आहे तरी कुठं कुणीतरी भेटून माझं दुःखाचं निरसन तो करेल का त्यावेळेस संत मांदियाळी पुढे आली आणि साधू संतांनी या समाजाचे चेहरे वाचले प्रत्येक व्यक्तीला तळागाळातील हर एक व्यक्तीला सुखाची गरज आहे राजापासून प्रजेपर्यंत महाराज या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव सुखाच्या शोधात आहे आणि सुखासाठी माणूस अनेक बिझनेस करतो व्यवहार करतो नोकरी करतो धंदे करतो पण सगळं करून आउटपुट काहीच निघालं नाही परिणामी पडलंय ते दुःखच मग या दुःखाचं ट्रान्सफर सुखात करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर शास्त्र सांगतं बाबा सुखाचा निर्माता आहे भगवान परमात्मा ते सुख जर तुम्हाला मिळवायचं असेल तर संसारात राहून तुम्ही पहिल्यांदा देव मिळवला पाहिजे देव वजा केलेला संसार
दुःखाला कारण असेल. आणि आज तुमचं माझं तेच चाललंय. आम्हाला देवाशी, साधू संतांशी, शास्त्राशी काही लेणं देणं नाही. आमचा जो मार्गक्रमण चालू आहे ते सुखाच्या शोधात आहे. आम्हाला सुख आवडतं पण देव नको, वाङ्मय नको, संत प्रमाण नको, शास्त्र नको. महाराज म्हणता या दोन टोकाच्या दोन बाजू आहे गड्या. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखाची गरज वाटत असेल तर तुम्हाला देव मिळवावाच लागेल. पण महाराज, देव मिळवणं म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का? आज तूप खाल्लं उद्या रूप आलं. आज मंदिरात गेला, क्षणभर बसला आणि उद्या देव प्रसन्न झाला. महाराज म्हणतात तहानेली तहानेची प्यावे, भुकेली भुकेची खावे. वारा पिऊन स्वतःला उलट टांगून घेऊन महाराज पिढ्या ना पिढ्या, युगाना युगे साधना केली, नाही हो मिळाला देव. महाराज, मग देव मिळवण्यासाठी आमच्या पूर्वपुरुषांनी पराकाष्ठा केल्या पण देव मिळाला नाही. आणि देवाशिवाय जर सुख मिळतच नसेल तर मग आमचं जगणं निरर्थक होईल. महाराज, यासाठी तुम्हाला एखादी युक्ती उपाय जर माहित असेल तर रडणाऱ्याचे आसू पुडण्यासाठी तुम्ही पुढे या. मग संत मांदी आळीतून माझे नामदेवराय पुढे आले. नामदेवरायांनी विचारणा केली, अरे का चेहरा पाडून बसलात तुम्ही? महाराज, सुखाची गरज आहे. प्रयत्न नाही केले का? आजा पंजापासून आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्नच करत आलो. मग मिळालं का सुख? सुखाचा भास सुद्धा नाही, जवा इतकं सुद्धा सुख नाही. मग अपेक्षेनं आमचं जीवन व्यतीत केलं, मेलो पण सुखाचा आम्हाला लवलेश लागला नाही. महाराज, दुःखच पदरी येऊन पडलं. तेव्हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून टाकलं, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता येवडे. अहो, पर्वता येवडे दुःखाचे ढिगारे आमच्या पूर्वपुरुषांनी आम्ही सहन केले, नाही ओ मिळालं सुख. महाराज म्हणता, बाबा चूक तुमची नाही, तुम्ही देव सोडून सुखाच्या शोधात निघाला असेल. महाराज, देव मिळवण्यासाठी प्रयत्नही केले पण आमची दखल देवानं घेतलीच नाही. महाराज म्हणतात त्याचं कारणच आहे, तुमची साधनाच देवाच्या आवडीची नसली पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. प्रवास चालू आहे पण मुक्कामाचं गाव येत नाही, आणि भजन चालू आहे पण देवाची अनुभूती येत नाही. निरर्थ आहे काय गड्या गड्या सगळं हे तुमचं. मग महाराज, नाहीच का मिळणार या जन्मात आम्हाला सुख? नामदेवराय म्हटले, राजा तुम्हाला तेच सांगायला आलो. जर तुम्हाला सुख अपेक्षित असेल तर मी सांगतो तसं तुम्ही ऐकाल. महाराज, तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. आम्ही सुखासाठी काही करायला तयार आहे, फक्त सांगा महाराज वेळेच्या आत, 9च्या आत सांगा सुखाचा पत्ता. आणि मग नामदेवरायांनी सांगितलं, जर तुम्हाला सुख अपेक्षित असेल, सुख देवाच्या जवळ असेल, पण मी खात्रीपूर्वक सांगतो आजपासून पक्का निर्णय करा, नका जाऊ देवाच्या गावाला, नका जाऊ त्याच्या पाशी, नका करू त्याचं भजन. महाराज, तुम्हीच बोलले सुख देवाच्या जवळ आहे आणि तुम्हीच एवढं विरोधात सांगतात का देवाच्या गावाला नावाला जाऊ नका. मग ज्याच्या विरोधात राहून तोच सुखाचा निर्माता जर असेल तर आम्हाला ते सुख कसं मिळेल? महाराज म्हणले, अरे मला बोलू द्या ना गड्या, मला सांगू द्या तुम्हाला त्याचा पत्ता. आणि मग नामदेवरायांनी सांगितलं, जर मिळालाच एखादा जातीवंत संत तर देवाकडं न जाता कपाळ टेका, नाक घासा आणि सांगा, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. आईशे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. त्या साधूच्या जवळ तुम्ही जा, कपाळ टेकून नम्र व्हा, नाक घासून माफीचा साक्षीदार बना. आणि त्यांच्या पायावर जर तुम्ही सद्भावनेनं नतमस्तक झाला आणि जर साधून तुमची दखल घेतली तर देव त्याच्या पायानं चालत येईल. तेव्हा अभंग जन्माला आला, संता पायी माथा ठेविता सद्भावे, आणि तेने भेटे देव आपे आप, आपोआप देव तुम्हाला भेटायला येईल. महाराज, आणि मग आम्हाला आज संत श्रेष्ठ हरिबाबा महाराजांच्या चरणावर नतमस्तक व्हायचंय, तन मन धनानं व्हायचंय, सात्विक अंतकरणानं जायचंय, सद्भाव त्यांच्या चरणी आम्हाला प्रगट करायचा आहे. म्हणून तर एवढा देखणा हा सगळा कार्यक्रम नयनरम्य सोहळा आम्ही संपन्न केला. आणि जर त्यांच्यावर विश्वास नसता तर 90 वर्षाची परंपरा, स्वातंत्र्यपूर्वीची ही परंपरा आजपर्यंत जतन चालली असती का, राहिली असती का? ज्या अर्थी तुमचा विश्वास आहे त्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये देव 100% भेटणार आहे. महाराज म्हणतात ती आमची आत्मप्रौढी आहे.
तो आमचा आत्मविश्वास आहे. जर संताच्या पायावर तुम्ही नतमस्तक झाला तर जगाचा बाप त्याच्याकडे बघू नका, त्याच्या नावाला गावाला जाऊ नका, पण तोच तुम्हाला विचारत विचारत तुमच्या घराचा उंबरा झिजवेल आणि तुम्हाला सांगेल, बोला मी तुमच्याकडे आलो, दर्शन घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य, तुमच्या सुखाचं उपभोगा. भक्ती साधनेतल्या संताच्या पायावर विश्वास ठेवून जी फलश्रुती जीवनामध्ये मिळते आणि मग तुम्ही आनंदाचे स्वप्न जीवनामध्ये प्रत्यक्ष रंगवा. महाराज म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही त्या पदावर जाल त्या दिवशी बाकी एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांच्यामुळे मी मोठा झालो त्यांच्याशी गद्दारी करू नका. दुसऱ्या चरणामध्ये नामदेवरायांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. महाराज म्हणतात, संताच्या पायावर नतमस्तक व्हा, त्यांच्या बरोबर स्पर्धा करू नका. तुम्ही मोठे झालात, सुखाचे अधिकारी झालात, देव तुम्हाला मिळालात म्हणून कृतज्ञता व्यक्त करा. म्हणून या संता अखंड भजावे आणि त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. का? म्हणून शून्य होतो, काही नव्हतं कळत, अज्ञान होतं. आज आम्हाला परब्रह्माच्या प्राप्तीचं ज्ञान तुम्ही मिळवून दिलं. अहम ब्रह्मास्मीचा बोध तुमच्यामुळे झाला आणि आताच माझीही उंची अहम ब्रह्मास्मी पदापर्यंत पोचले. मी वासुदेव तत्वता ही वृत्ती जीवनामध्ये निर्माण झाली. तर त्याला कारण महाराज तुम्ही मध्यस्थी केली. नाही तर कुठं देव आम्हाला ओळखत होता, कुठं देव आम्हाला ओळखत होता? तुमच्या मध्यस्थीनं. मग त्यांच्यामुळे आमच्या दुःखाचं ट्रान्सफर सुखात झालं ना, त्यांचे उपकार माना आणि त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याशी कनेक्ट राहा, अखंड त्यांच्या जवळ राहा. महाराज त्यांची कृतज्ञता व्यक्त करा. म्हणून या संता अखंड भजावे. कसं भजावे? तनु मनु जीवे, चरणाशी लागावे आणि अगरगता करावे दास्य सकळ. महाराज हे आम्हाला सांगता का? याच्या अगोदर कुणी केलंय? महाराज म्हणता, साधू पाशी देव काम धंदा करी आणि पितांबर धरी वरी छाया. अरे जीवाचा विषय सोडा, देवच त्यांच्या बरोबर कामधंदा करतोय, त्यांच्या दारात चाकरी करतोय आणि प्रसंग अवधान जगाचा बाप त्यांच्यावर छाया धरतो पितंबराची स्वतःच्या. म्हणजे त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. एवढं संगोपन त्या संताचं माझा भगवान परमात्मा करतो. मग जिथं जगाचा बाप त्यांची आज्ञा पाळतो, त्यांच्या घरी चाकरी करतो. महाराज याच्यावरनं त्यांची किंमत आपल्याला कळाली पाहिजे का संत किती उंचीचे आहे, संत किती उंचीचे आहे. मग ते संत आपल्या पूर्वपुरुषांच्या, तुमच्या माझ्या कुलाचारानं, आपल्या गतजन्माच्या पुण्याईनं जर आपल्याला मिळाले असतील तर महाराज हृदयात जागा देऊन जीवाच्या पल्याड त्यांना जपा गाड्या, जीवाच्या पल्याड जपा. का? तुमचं दुःख जाईल आणि सुखाचे दिवस येतील. मग त्या सुखाच्या दिवसासाठीच आमचा सगळा हा अट्टहास आहे. रात्रंदिवस पळपळ पळतो, डोळ्यात तेल घालून जागतो. महाराज धंद्याला धंदा जॉईंट करतो, शेतीला बिझनेस जॉईंट धंदा करतो. कशासाठी? महाराज आम्हाला सुखी राहायचंय. आमची मागची पिढी दुःख भोगत आली, ते पुढच्या पिढीला नसावं म्हणून आमची पळपळ आहे. महाराज म्हणता मग सुखाचा पांडा हाच आहे गड्या. मग पण संताचा आणि देवाचा महाराज काय हो संबंध? तेव्हा नामदेवराय म्हणता, कृत त्रेता कली द्वापार. महाराज प्रत्येक युगामध्ये साधूचा आणि भगवंताचा संबंध हा कायम स्वरूपीचा आहे. म्हणून नामा म्हणे देव इच्छी संत संग, जीव नाही. देवच संताचा संग. का? तर देवच बोलला, संतांमुळे मला देव पण आहे. जर संत नसते तर काय राम कृष्ण विठ्ठल पांडुरंग काय कळाला असतो लोकाला? महाराज त्यांनीच आम्हाला नावारूपाला आणलं, त्यांनी आकाराला आणून आम्हाला नावं ठेवून या समाजाला पूजापाठ करायला शिकवली. नाहीतर समाजानं आमच्याकडे दगड म्हणून पाहिलं असतं. म्हणून त्यांना महाराज निर्गुण परब्रह्म्याच्या संबंधानं सगुण साकार करून आमची ओळख त्यांनी करून दिली. हा त्यांचा आणि आमचा जन्मोजन्मीचा संबंध. जिथं देव विसरत नाही तिथं जीवानं विसरावा का? आणि विसरला तर थोर झाली हानी. हा संबंध जोडून घ्या. मग आम्हाला त्यांचा विसर पडू नये, देवानं सुद्धा आमचा आठव ठेवावा. मग काय करावं? संत फक्त देवाचं भजन करत होते, ते आपण करावं. अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणे हे वक्त्याचं आदी कर्तव्य समजून श्री क्षेत्र कीर्तंगळी
अधिष्ठान संत श्रेष्ठ हरिबाबा महाराज यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या तपोभूमीमध्ये, या तीर्थक्षेत्री चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड विनानाद कथा कीर्तन आणि भव्य दिव्य स्वरूपाचा असा अन्नदान, या संत वनामध्ये हा सुंदर देखना नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि गेली 90 वर्षानं या यज्ञाचा साक्षीदार बनण्याची संधी मला माझ्या गत जन्माच्या पुण्याईनं, माझ्या आईवडिलाच्या कुळाच्या पुण्याईनं मला मिळाली. ती सद्गुरू कृपेतून मिळाली. आणि त्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आजच्या या कीर्तन सेवेचे आणि संत पंगतीचे अन्नदाते गोविंद बाबांचा परिवार, या परिवाराच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नाथ उपासक, नाथ कृपांकित आदरणीय गुरुवर्य सद्गुरू विश्वनाथ बाबा चव्हाणके यांचे सुपुत्र आदरणीय ज्ञानेश्वर माऊली चव्हाणके यांनी या सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क केला. आणि या कार्यक्रमाच्या संबंधानं या सर्व कमिटीनं मला केलेली आज्ञा, त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मी इथं उपलब्ध झालो. उपलब्ध वेळेमध्ये संधीचं सोनं करत असताना या ठिकाणी अभंग नामदेवरायांचा गायला. अभंग सर्वांच्या श्रुत आहे, अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठात आहे. आज या सप्ताहाला लाभलेली जी परंपरा आहे, ते अधिष्ठित सत्पुरुष ज्यांच्या वास्तव्यानं ही नगरी पुनीत झाली, ते संतश्रेष्ठ हरिबाबा महाराजांच्या चरणी प्रत्यक्ष सप्रेम जे हरी आणि नमो नारायण करतो. तीच परंपरा या भूमीचे भूमिरत्न वारकरी संप्रदायातील सर्वे सर्वा आणि आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील एक वारकरी संप्रदायाचं जुनं खोड, ते म्हणजे आदरणीय परमार्थ प्रेमी वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा चव्हाणके अर्थात नानांचं असणारं या ठिकाणी गोड असं योगदान आणि मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा. आणि त्याच प्रेरणेतून या ठिकाणी आदरणीय राहुल महाराज डुंबरे असतील, नामदेव महाराज खुळे असतील, जयराम बाबा पानसरे असतील, ही सगळीच तोलामोलाची वारकरी संप्रदायातील सर्वे सर्व मंडळी, या सर्वांचं मार्गदर्शन, गावातील प्रत्येक कुळातील प्रत्येक भाविकाच्या तन मन धन आणि योगदानातून हा नयनरम्य सोहळा संपन्न होतोय. संपन्न होणाऱ्या या यज्ञामध्ये ही उपस्थित सर्व वैष्णव वारकरी, त्यामध्ये आपलं कीर्तंगळी, वडंगळी, खडंगळी, एकलहरे या पंचक्रोशीतील सर्व जाणकार गुणीजन आणि वैष्णव वारकरी, या सर्वांच्या चरणी वाकून झुकून सगळ्यांना सप्रेम जे हरी करतो. आमंत्रित गुणीजनामध्ये भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व, ज्यांच्या आवाजाची लकाप, ज्यांच्या आवाजाची धार महाराज हृदयापर्यंत जाऊन भिडते, असे भजन सम्राट माझे वारकरी संमित्र आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे मंजूर, त्यांच्या सहसाथीला आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट, स्वर सम्राट आमचे बाबासाहेब महाराज बगाटे सांगवीकर, त्याचप्रमाणे त्यांच्या सहसाथीला प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण आमचे गोपाल महाराज मायगाव देवीकर आणि दादा आपण तर नेहमीच या पंचक्रोशीत ही सगळीच मंडळी या ठिकाणी बाबांच्या सप्त्यात असेल, कुठे असेल, आपण सर्वजण एकत्रित आलोत. पाठीमागं आमची काही महाराज मंडळी आहेत. अलीकडून या माईकवर आमचे महाराज पानसरे महाराजांना सुद्धा जे हरी करतो. दोनही असे गोड चोपदार या ठिकाणी मागच्या हप्त्यातच मला असं वाटतं आपलं चांदुरीत भेट झाली, हा रामजानकी लॉन्सला. त्याच दिवशी त्यांनी या कार्यक्रमाचा मला सुखद निरोप दिला का महाराज आम्ही तिथं उपलब्ध आहेत. आमचं बेरवाडीकर म्हणजे या ठिकाणी दोघंही विष्णुपंत आणि राजेंद्र भाऊ
दोघांनाही बी असं वाकून झुकून जे हरी करतो. मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू, ताल सम्राट, सर्वगुण संपन्न सर्वश्री आदरणीय आमचे लाड गुरुजी शंभू महाराज लाड, त्यांचंही या सप्ताहामध्ये फार चांगलं योगदान आहे. महाराजांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गोड अशी साऊंड सिस्टम का या आपल्या जवळजवळ 2-3 तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात महाराज टॉपचं काम आहे आमच्या रविदादाचं. मौनगिरी साऊंड सिस्टम म्हणजे किती वक्ते आणि किती गुणीजन हाताळले त्यांनाच माहिती. असं खूप सॉफ्ट आवाज कुणाच्या हृदय पटलावर कर्ण पटलावर ध्वनी प्रक्षेपण होणार नाही याची जबाबदारी ते कायमच घेत आले. आणि आजही या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध आहेत सप्ताहासाठी, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या कार्यक्रमाच्या नंतर प्रत्येक कीर्तनकाराची अशी एक सुंदर क्लिप त्या आत एंट्रीपासून तर अभंगाच्या प्रवेशापर्यंत आणि शेवटच्या भैरवीपर्यंत उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय मस्त अशी एक छोटीशी क्लिप बनवून आमचे दादा टाकतात. कीर्तनमाला यूट्यूब चॅनल, बरोबर आहे, ठीक आहे. तर खरं म्हणजे तुमच्यासाठी तर टाळीच वाजवली पाहिजे, कारण मीडिया म्हणजे हे प्रसिद्धी माध्यम आहे आणि त्यातूनच सगळ्याच कलागुणाला वाव मिळत असते. वाऱ्यासारखं काम असतं त्यांचं, प्रसिद्धी झोतात कोणाला आणायचं. अशा पद्धतीनं त्यांचं काम चांगलं आहे, त्यांना धन्यवाद देतो. बरीच महाराज मंडळी इथं बसलेली आहेत. पैकी अनेक वेगवेगळ्या स्थानावर फिरता नारळ सप्ते ज्यांनी केलेत ते गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गणपत बाबा कोकाटे, पुंडलिक भाऊ वगैरे ही मंडळी आहेत. समोर तुम्ही माझे 1-2 कार्यक्रम ऐकले, आपली कुठंतरी भेट झाली होती, येवल्यात भेट झाली होती. म्हणजे तेवढी भेट आपली पुरी झाली. पण तुम्ही आल्याबरोबरच मी माणसं चांगली ओळखतो आणि ओळखलीच पाहिजे. माझे हे जातीचे मज भेटो कुणी. त्यावेळेस तुमची जी आध्यात्मिक चर्चा 2 मिनिटाची 3 मिनिटाची झाली, त्याच्यावरनं शीतावरनं भाताची परीक्षा, अभ्यासपूर्ण ऐकणारे श्रोते नाही परीक्षक, तुम्ही परीक्षक आहात. यापूर्वी या गावात माझ्या परम भाग्यानं एक कीर्तन मला मिळालं होतं. ते मला असं वाटतं आपले चोंडी मेंढीकर भजनी मंडळ त्यांच्या माध्यमातून आमच्या दत्तू भाऊंकडं दत्त जयंतीच्या टायमाला कीर्तन मिळालं होतं, भाऊसाहेब पाटलांकडून. असंच ना, मिळालं होतं. म्हणजे त्या टायमाला एक कीर्तन मी या गावात केलं. तदनंतर तुमचा आणि माझा लॉकडाऊन झाला. आज पुन्हा हरिबाबांनी मला या ठिकाणी हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संधी दिली. आता त्या संधीचं सोनं करताना मी साधूचं गुणगान गाण्यासाठी महाराज नामदेवरायाचा अभंग गायला. पुढे समोर आमचे फरजापूरून उगले पाटील त्यांचा मित्रपरिवार आलेला आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे संत या जगातला सर्वात मोठा पैलू आहे. संत जाणून घेणं, संत कळणं, संत मिळणं ही आपल्या गतजन्माची संपत्ती आहे गड्या. हा गतजन्माचा ठेवा आहे, तो सगळ्यांच्याच नशिबात नसतो. म्हणून संत सेवा ही सगळ्यात महत्वाची आहे. थोडं पुढे जाऊन सांगतो. भगवान परमात्माच बोलले गड्या, ते हे प्राणा प्रवृत्ते माझं आवडते निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसती, जे माझ्या हरिबाबांवर विश्वास ठेवतात ना ते मला माझ्या प्राणाच्या पलीकडे प्रिय आहे. मग जर साधू सेवा करून भगवंताच्या प्राणप्रिय जर तुम्हाला बनायचं असेल तर मला असं वाटतं दुसरीकडे जायलाच नको, आपण त्या संताकडेच गेलं पाहिजे. आणि त्या संताच्या जवळ गेल्याच्या नंतर आपल्या आत्मकल्याणाच्या बाजू मांडल्या पाहिजे. संसाराच्या दुःखाच्या बाजू नाही मांडायच्या. संसारातल्या आणि दुःखाच्या बाजू आपल्या मांडायच्याच नाही, कारण त्या गतजन्माच्या शिदुरीनं प्राप्त झालेल्या आहेत, आपल्या प्रारब्ध कर्माच्या, संचित कर्माच्या, क्रियमान कर्माच्या. आणि त्याच्यानुसार ती शिदुरी घेऊन आपल्याला ती खर्ची करायची. ती काही कुणाच्या मध्यस्थीनं त्याच्यात काही जादा बदल होत नाही. प्रारब्ध कर्माचा नाश ईश कृपेने होतो, क्रियमान कर्माचा नाश हा संत कृपेने होतो. आणि संचित माणसाला भोगून संपवावं लागतं. संचित हे माणसाला भोगून संपवावं लागतं. मग क्रियमान कर्माचा नाश हा संत कृपेने होतो जीवनामध्ये. संत कृपेतून क्रियमान कर्माचा नाश होतो, ईश कृपेतून प्रारब्ध कर्माचा नाश होतो. पण महाराज ईश कृपा तेव्हाच होते ज्या दिवशी मध्यस्थी संत करतात.
मध्यस्थी संत करतात. महाराज म्हणतात हरी कृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. पण हे सगळं करत असताना आमची दखल साधून घेतली पाहिजे. आणि ज्या दिवशी संत सेवा तुमच्याकडून घडेल त्या दिवशी संत सेवेची फलश्रुती ही जगात वाखाणण्याजोगी असते महाराज. जगतामध्ये ती खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासारखी असते. कोणी केली संत सेवा? जाता जाता मी प्रास्ताविकात सांगून जातो संत सेवेची फलश्रुती काय. पण भजन करा. संत सेवेची जी फलश्रुती आहे ती कुणाकुणाला मिळाली, कुणाकुणाला संत सेवेच्या फलश्रुतीचा लाभ झाला. पैकी बाकीचे दृष्टांत काही चगळत बसणार नाही. मला वेळेचं भान आहे. 9 वाजेपर्यंत सगळं आपल्याला उरकायचं आहे. कारण महाप्रसादाची पंगत फार मोठी आहे. महाराज संत सेवेची फलश्रुती कुणाला मिळाली, काय मिळाली तर दृष्टांत अगदी सुंदर आहे गड्या. वस्तुस्थितीचा परिपाठ मांडून गेलीत आमची संत परंपरा. एक महात्मा नदी किनारीला आपल्या स्नानासाठी गेला होता. नदी किनारीला स्नानासाठी गेला. गेल्यानंतर त्यानं आपला कमंडलू आणि आपल्या कमरेभोवतीची लंगटी नदीच्या किनारीला ठेवली. पाण्यामध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर आपली स्नान संध्या त्याची चालू होती. पण नदीला पाणी जास्त होतं महाराज. नदीला पाणी जास्त होतं. पाण्याचा जोर जास्त होता. आणि त्या पाण्याच्या जोरामध्ये त्या ठिकाणी महाराज त्या साधू महात्म्यानं जे कमरेभोवती लज्जा रक्षणासाठी वापरलेली जी काही लंगटी होती ती त्या पाण्याच्या प्रवाहानं निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर त्यांना असं वाटत होतं की मी आता बाहेर निघालं पाहिजे. पण महाराज बाहेर निघावं तर तेवढ्यात काही महिलांची कुजबूज त्या महात्म्याच्या कानावर पडली. त्या महात्म्याच्या कानावर कुजबूज आली. आणि मग आपण जर बाहेर जावं तर कमरेभोवती लज्जा रक्षणासाठी वापरलेलं वस्त्र निघून गेलेलं आहे. उद्या माझी बेइज्जती होईल. त्या बांगड्यांचा आवाज कानावर आला. महिलांची कुजबूज त्यांच्या कानावर आली. काही त्याच प्रभागातील असणाऱ्या श्रीमंत घराण्यातल्या काही महिला मैत्रिणी एकत्रित आल्या आणि नदी पात्रामध्ये मनसोक्तपणे असणारा त्यांचा आनंद आंघोळ करून घेत होत्या. पण त्यांची एक मैत्रीण नदी किनारीला होती. या महात्म्याच्या असं मनात आलं मला कुणीतरी मदत करेल आणि मदत केल्याच्या नंतर त्याचा उपकार माझ्यावर होईल. मी यातून बाहेर निघेल. म्हणून त्या नदी पात्रामध्ये छाती इतक्या कमरे इतक्या पाण्यामध्ये तो महात्मा तिथं थांबला आणि त्यानं तिथूनच आवाज दिला कोणीतरी या आवाजाकडे लक्ष द्या. माझ्या बोलण्याकडे कुणीतरी लक्ष द्या. पाण्याच्या प्रवाहानं माझी कमरेभोवती वापरलेली लंगटी निघून गेली. मी विवस्त्र झालो. मला बाहेर येता येणार नाही. कारण कुणी नारी कुणी महिला या काठेला या ठिकाणी दिसतायत. ऐक महाराज त्यांचा आवाज माझ्या कानावर येतोय म्हणून मला बाहेर येता येणार नाही. मला लज्जा रक्षणासाठी मला मदत करा. पण खरं म्हणजे त्या मैत्रिणी खेळण्यात मग्न झाल्या होत्या. आंघोळी करण्यामध्ये त्या ठिकाणी तल्लीन झाल्या होत्या. एकमेकावर पाणी उडवत होत्या. महाराज त्या ठिकाणी असल्या प्रकारानं त्या वातावरणामध्ये प्रकाश महाराज त्यांच्या कानावर काय हा शब्द पडला नाही. पुन्हा तो महात्मा ओरडून सांगत होता कोणीतरी आवाजाकडे लक्ष द्या. पाण्याच्या प्रवाहानं माझी कमरेभोवती वापरलेली लंगटी निघून गेली. मी विवस्त्र झालो. कोणी मला कपडा द्या, थोडीशी चिंधी द्या आणि मला मदतीचा हात द्या. पुन्हा ओरडल्यामुळे आवाज त्या नदी किनारी असलेल्या एका तरुणीच्या कानावर गेला आणि कानावर गेलेला आवाज तिने ऐकला. लांब अंतरावर बघितलं तर एक जीर्ण झालेला म्हातारा नदी पात्रातून ओरडतोय. माझ्या कमरेभोवती वापरलेली लंगटी निघून गेली म्हणतोय. मी विवस्त्र झालो म्हणतोय. मला कुणीतरी मदत करा म्हणतोय. त्यावेळेस त्या नदी किनारीला असलेल्या त्या तरुणीच्या असं मनात आलं म्हातारा माणूस आहे आणि या वयात त्याला मी नाही मदत करायची तर कोण करेल. कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता तिनं अंगावरचा शालू फाडला आणि तो त्या नदी पात्रामध्ये टाकला. ऐकताय तुम्ही सगळेजण. नदी पात्रामध्ये टाकला आणि नदी पात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये तो शालू वाहत तो तुकडा कपड्याचा तुकडा तो शालूचा तुकडा त्या म्हाताऱ्याच्या जवळून गेला. नाही पकडला गड्यानं. त्याच्याकडे डोकून सुद्धा बघितलं नाही. जवळून कपडा वाहून गेला. कपडाही पकडत नाही, ओरडणे बंद करत नाही. कोणीतरी आवाजाकडे लक्ष द्या. पाण्याच्या प्रवाहानं माझी कमरेभोवती वापरलेली लंगटी निघून गेली. मी विवस्त्र झालो. मला कोणीतरी कपडा द्या, मला थोडीशी चिंधी द्या, कोणीतरी मला मदत करा. पुन्हा ओरडतोय. पुन्हा दुसऱ्यांदा कपडा फाडला. पुन्हा नदी पात्रात टाकला. जवळून गेला. पकडतही नाही, ओरड नाही बंद करत नाही. आता बाकी त्या नदी किनारीला असलेल्या तरुणीला राग आला. वय झालं पण सोय नाही आली बाबा.
या वयामध्ये सुद्धा महिला पाहून चेष्टा करताय. एकदा नाही 4 वेळेस कपडा सोडला, पकडतही नाही आणि ओरड नाही बंद करत नाही. काय थट्टा लावली का? तेव्हा आतून आवाज आला, ताई तू कपडा सोडला असेल, तो माझ्या जवळून गेला असेल, पण भगवंतानं मला दृष्टी दिली नाही तो कपडा पाहायला. मी जन्मांध आहे, जन्मांध आहे, जन्मांध आहे. आता बाकी ज्याच्याबद्दल शेक खाल्ला त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. खरंच देवानं जर याला डोळे दिले असते तर यानं हा कपडा पकडला असता. चूक त्याची नाही, चूक माझी आहे. मी कपडा टाकताना त्याला इंटिमेशन दिलं नाही. त्यावेळेस कपडा पुन्हा सोडला, फाडला, नदीपात्रामध्ये टाकला आणि नदीपात्रातला टाकलेला कपडा बाकी आता त्या म्हाताऱ्याच्या जवळून जात होता. त्यावेळेस त्या महाराज किनारीला उभ्या असणाऱ्या तरुणीनं त्या कपडा जसजसा पाण्यामध्ये प्रवाहामध्ये वाहतोय तसतसं त्याला सांगत होती, बाबा कपडा सोडलाय उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं, उजवीकडं डावीकडं. कपडा गेला. महात्म्यानं हाताशी धरला, कमरेभूती लज्जा रक्षणासाठी वापरला. ऐकताय तुम्ही, फुकाट नाही गेलं ती. तो महात्मा साधू होता. महाराज त्या महात्म्याची साधना तेवढी होती आणि आपल्याकडून मदत त्याला छोट्याशा कपड्याची लज्जा रक्षणासाठी झाली. एक दिवस त्याचं पुण्य त्या सोडलेली चिंदी सोडलेल्या त्या तरुणीच्या खात्यावर वर्ग झालं. ती दुसरी कोणी नसून ती द्रौपदी होती. द्रौपदी होती. कधीतरी आम्हाला भागवतामध्ये सांगितलं का भरदरी शालू देवाच्या बोटाला बांधला. थोडं मला बोलू द्या, थोडं मला वेगळं सांगू द्या. अरे देवाच्या बोटाला शालू बांधण्याच्या अगोदर, चिंदी बांधायच्या अगोदर एका साधू महात्म्याला वस्त्र देऊन केलेला उपकार होता. देवाच्या दरबारामध्ये शिल्लक होती आणि संत सेवेचं पुण्य शिल्लक असल्यामुळे जगाचा बाप वस्त्र पुरवायला नाही प्रकाश महाराज, वस्त्रच झाला. ओ वस्त्रच झाला. जगाचा बाप वस्त्र बनला. कौरवे पांचाळे सभे माझे आणले, कौरवे पांचाळे सभे माझे आणले. हरणे वसरे कैसे झाले माऊले, हरणे वसरे कैसे झाले माऊले, वसरे हरणे वसरे कैसे झाले माऊले, वसरे हरणे वसरे कैसे झाले माऊले. दैव पांडुरंगे, पांडुरंगे, दैव संत सेवेची फलश्रुती आहे गाड्या, संत सेवेची फलश्रुती आहे. तुम्ही म्हणाल मी हा दृष्टांत प्रास्ताविकालाच का मांडला? का ना मांडू, का ना मांडू? कारण ही सेवा दुसरी तिसरीकडे नाही ना महाराज, ही एका महात्म्याच्या दरबारात आहे. महाराज संत हरिबाबांच्या संत वनामध्ये ही सेवा आहे. मग वेगळ्या विषयाला फाटा फोडून मी का बोलू? मला वाटलं होतं सुरुवातीला मी थोडंसं खाजी मचाकमध्ये विनोदात कीर्तन करून निघून जावं वाटलं होतं. इथं आल्यानंतर ती भावना माझ्या मनात निर्माण झालीच नाही. मला तर खरं म्हणजे बहिणाबाईच्या अभंगावरच बोलायचं होतं. संततेची होती खरे विश्वंभरे आवडले ते, नित्य वसे शांती अंगी प्रेमे रंगी रंगले ते. महाराज म्हणतात जगावरी कृपा करी विषयावरी भर नाही, बहिणी म्हणे तया ध्याता आणि आले हाता परब्रह्म. संत महाराज म्हणतात निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण प्रमाण मला त्या संबंधाने अनेक प्रकाराने देता येतील. महत्वाचा मुद्दा आहे संत ओळखण्यासाठी नजर पारदर्शक लागते. अजून पुढे जाऊन सांगितलं संत कसं ओळखायचं आहे. महाराज म्हणतात संत ओळखत असताना त्यांची लक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे. विचारा जरा माऊली ज्ञानोबरायला. माऊली ज्ञानोबरा म्हणता महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी जगा माझी. महाराज त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी अनेक प्रमाण आपल्या समोर आहे. महाराज संत ओळखण्यासाठी का कलियुगात तुमचा माझ्या जीवनामध्ये जी फजिती झाली, आपण ज्यांना संत म्हणतो ते संत नसतातच. मग संताचं पांघरून घेऊन समाजामध्ये लुटारूपणा त्यांचा चालू आहे. पोटासाठी संत झालं कलित बहु, झालं कलित बहु, झालं कलित बहु.
आणि आज त्याच दुकानदारांमध्ये आम्ही वाहून गेलो. याच्यापेक्षा वेगळं काय? सगळ्यात महत्वाचं आहे मग तुमची माझी ही सशी ओलपट होऊ नये म्हणून, तुमचं माझं पतन होऊ नये म्हणून, संत ओळखायचं असेल तर महाराज म्हणतात संत व्हा, संत व्हा. करीत महिमान येईल काळ, करीत महिमान येईल काळ, करीत महिमान येईल काळ, करीत महिमान अंगे व्हावे ते आपण, अंगे व्हावे ते आपण, आगे वावे दे आपण, आगे वावे दे आपण. ओ करीत महिमान येईल काळ, करीत महिमान येईल काळ. महाराजांनी गोड सूत्र सांगितलं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, अंतरीच महिमान येईल कळो. समोरच्याला ओळखण्यासाठी आपण तसं व्हावं लागतं. पण आम्ही तसे न होता महाराज आम्ही चुकीच्या पद्धतीनं मार्गक्रमण करत चालतो. महाराज म्हणता आयुष्याच्या वाटेवर ती माणसं सुख नाही मिळू शकत, समाधान नाही मिळू शकत, देवही नाही मिळू शकत. मग पशुतन आपल्यात काय अंतर आहे? मग त्याच्यासाठी जीवनामध्ये आपल्याला बदल व्हावा असं जर वाटत असेल तर महाराज म्हणता पहिल्यांदा या जगतामध्ये शास्त्र कळालं पाहिजे, पुराण कळालं पाहिजे, वेद कळाले पाहिजे, धर्म कळाला पाहिजे, धर्म जपणारे संत कळाले पाहिजे. बघा तुम्ही, म्हणजे ज्या वेळेस इंग्रजांनी आपल्यावर अतिक्रमण केलं होतं त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सप्त्याची मुहूर्त मेढ लावून ठेवली या महात्म्याने. ही मुहूर्त मेढ त्यापूर्वी लावून ठेवली आणि आज त्या येवल्याशी असणाऱ्या त्या रोपड्याचा वेल आकाशाला गवसणी घालायला गेला. 90 वर्ष आणि तुम्ही त्यांचे साक्षीदार बनू राहिलेत, बनलात. मग 90 नाही, आम्हाला या सप्त्याची सेंचुरी पाहिजे आहे, शतकपूर्ती आम्हाला पाहिजे आहे. आणि त्याच्यासाठी आमचा विश्वास या साधूच्या चरण कमली आहे, या साधूवर आहे, त्या साधूच्या नामचिंतनावर आहे, संत जपामध्ये आहेत. मला अजून पुढे बोलायचे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, उरला तो फक्त अर्धा पाऊण तास. पण तेवढ्या वेळामध्ये मला या ठिकाणी तुम्हाला सुखाचा पत्ता सांगायचा आहे गड्या. मग सुख आहे तरी कुठं? सुखाची गरज आम्हाला काय? गरज प्रत्येकालाच आहे. आजपर्यंत या जगात कुणी असा माणूस धाडशी पाहिला नाही का मज लागे दुःख व्हावे आयशे भावे ना जीवे. दुःखासाठी सत्यनारायण करणारा कोणी माणूस पाहिला नाही. जो भेटल तो प्रत्येक जण सुखाच्या प्रतीक्षेत आहे, सुख शोधण्यात आहे, मिळत नाही शोकांतिका आहे. सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? महाराज म्हणतात सुख मिळवायचं असेल तर त्या एका देवाला आपलंस करून घ्यावं लागेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त नाही आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नभे. कारण एक देव आपलासा करा. इथेही सुद्धा एक शब्दाखाली अंडरलाईन करा. कारण व्याभिचारी भक्त जगाच्या बाजारात खूप जन्माला आलेत. देहाच्या देव्हाऱ्यावर दिवसातून किती संप्रदाय बदलतात. देहाच्या देव्हाऱ्यावर दिवसातून किती संप्रदाय, किती बुवाबाजी, किती काय हलकटपणाचा कळत झाला गाड्या. देहाच्या देव्हाऱ्यावर म्हणून एक देव आपलासा करून घ्या. कोणता देव? मला पुढे बोलायचं त्या देवाच्या संबंधानं. मग आमची खऱ्या अर्थाने भक्तीच व्याभिचारी झाली. देव कसं काय मिळेल? एका साधूविषयी विश्वास राहिला नाही, एका देवाविषयीचा आमचा विश्वास राहिला नाही. सकाळी जर बघितलं तर गळ्यात माळ आहे तुळशीची, दुपारी बघितलं तर हातात कड आहे जनार्दन स्वामीचं, 4 वाजता बघितलं तर खिशाला पेन आहे कोण्या तरी बापूचा, आणि संध्याकाळी 5 वाजता बघितलं तर गळ्यात ताईत आहे हाजी मलांगचा. मग तू नेमका कोणाचा? चिंताच आहे ना.
देहाच्या देव्हाऱ्यावर एवढे संप्रदाय बदलले. महाराज म्हणतात सुखी व्हायचं असेल तर एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एकच आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविना जीवा सुख नव्हे. मग सुख देणाऱ्या देवाचा पत्ता सांगा ना महाराज तुम्ही, त्याला आपलं करायचं आहे. मग सांगितलं जा, जगाच्या बाजारात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक ठिकाणी देवदेवता आहेत महाराज, अनेक ठिकाणी संत महात्मे आपण पाहिलेत. मग जा आणि जगाच्या बाजारातलं सगळं ऑब्झर्व करा आणि येऊन पुन्हा मला सांगा सुखरूपाईसा माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा राहावं तुम्ही, आम्ही ऐकत राहावं गड्या. महाराज सुखाचा पत्ता सांगितला. सुखरूपाईसा तुझ्या कोण सांगा, चॅलेंज आहे. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझा जगत नियंता पंढरीचा पांडुरंग, कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला माझा देव. महाराज जे तुमच्या माझ्या गरीबाचा देव, भक्ताचा देव, कुणी अपेक्षा न करता मिळणारा देव, भूवैकुंठ आहे पंढरी आणि तिथं माझा जगाचा बाप आहे. तो देव आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायचा आहे, आमचा करून घ्यायचा आहे. पण देव आमचा केव्हा होईल? महाराज म्हणतात ज्या दिवशी तुम्ही देवाचे व्हाल. देव माझा मी देवाचा, ही अंतर्यामी ऊर्जा तुमच्या ज्या दिवशी निर्माण होईल. आमचं तसं काही नाही. आमचा परमार्थ जो चाललाय फक्त दंभ करी सोंग मानावया जग आणि मुके बोले त्याग मनी नाही. आमचा परमार्थ तसाच चालू आहे, फक्त देखावा, फक्त प्रदर्शन. अंतरी संसार अंतरी संसार भक्ती बायाकार म्हणून अंतर तुझे गोपाल महाराज. अंतरी संसार आहे, अंतरात विषय आहे आणि डेकोरेशन परमार्थाचं आहे. आत गाढवच आहे गड्या, पण पांघरून कातड घोड्याचं टाकलं घोडा होत नाही. काय जी लक्षणं पाहिजे ती नाही ना महाराज आमच्याकडं. आम्ही चुकीच्या पद्धतीने आज आम्ही प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, कीर्तनकार असो, कथाकार असो, गायक असो, वादक असो, फक्त डेकोरेशन प्रदर्शन आहे, दर्शन नाही. दर्शनीय परमार्थ ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये वसेल त्या दिवशी देवाचं तुमचं अंतर लांब राहणार नाही. एकची घोंगडी पांघरू हरी मितूपण जाऊ दे दुरी, या वृत्तीवर तुम्ही आरूढ व्हाल, सुख तुमच्याकडे मिळेल. पण महाराज हा बाजार असाच आहे, याच्यावर काही पर्याय आहे का हो? महाराज म्हणता ना, त्याच्यावर पर्याय आहे ना. जर तुमची दखल एखाद्या महात्म्याने जर घेतली तर 100% तुमचं आत्मकल्याण होईल. कोणीतरी एखादा महात्मा आपली दखल घेणारा असला पाहिजे. थोडं मी याच्या पुढे जाऊन बोलतो. जीवाची आणि देवाची वेल्डिंग करणारे वेल्डर त्यांचं नाव संत. जीवाची आणि देवाची वेल्डिंग करणारे वेल्डर त्यांचं नाव संत. असा एखादा जातिवंत संत भेटावा का ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून केवळ आणि केवळ देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याग गेला, सर्वस्वाचा त्याग केला. असा महात्मा सुदैवानं आपल्याला मिळाला. त्यांच्या वास्तव्यानं या मातीचा कण ना कण पवित्र झाला. महाराज या संत वनामध्ये त्या महात्म्याचं वास्तव्य घडलं आणि आज त्यांच्या पश्चात ही पारमार्थिक वलय तुमच्या हृदय पटलावर जशीची तशी घर करून बसली. म्हणून तर तुम्ही संसारातली हजारो कामं सांडून तुम्ही या धर्म मंडपामध्ये स्वतःला वाहून घेतलं का? तर तुमच्या स्वयंपूर्तीने इथं आलात. कारण या महात्म्याच्या पायाकडे आल्याच्या नंतर सुख त्यांच्या पायानं आमच्याकडे येतात. हा आमचा आत्मविश्वास गेली 90 वर्षापासून आमच्या पिढ्यानं बघितला.
आणि आज आम्ही त्या पाऊलावर पाऊल ठेवून इथपर्यंत आलो. महाराज म्हणता मग दुःख जावं आणि सुख यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा एखाद्या महात्म्याच्या जवळ जा. तुमच्या दुःखाचं ट्रान्सफर सुखात व्हावं असं जर वाटत असेल तर तुमची समस्या तुम्ही त्यांच्या जवळ जा. त्या समाधी स्थळावर त्या ठिकाणी महाराज डोकं ठेवा. सांगा त्या महात्म्याला तुमच्या अंतर्मनातल्या भावना. ऐकतील आणि दखल घेऊन त्या भगवंतापर्यंत पोहोचवतील. मग त्याच्यासाठी सूत्र काय ते अभंगाच्या पहिल्याच्या संतापायी माथा देवीचा सखावे. टाळी वाजवा गाड्या आमच्या महाराजांसाठी. गोड अशी चाल आपण गायली. अभंग जन्माला आला. नामदेवराय म्हणता संतापायी माथा ठेविता सद्भावी. तेने भेटे देवा पे आप. हा लाभ आहे तुमच्या जीवनामध्ये. हा फायदा आहे. आपोआप देव मिळेल. संताच्या पायावर नतमस्तक झाला तर. संताच्या पायावर नतमस्तक झाला तर देव भेटतो आणि दुःखाचं ट्रान्सफर सुखात होतं. आणि संताची अवहेलना केली तर दोष बळीवंत होतात. मी नाही सांगत, तुकोबरायचं प्रमाण आहे त्याला. संताशी शोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय लोकी. देवाचा तो शत्रू वैरी दावेदार आणि पृथ्वी ही थारा नदे त्यासी. संतापासी ज्याचा नुरेची विश्वास त्याचे झाले दोष बळीवंत. त्याचे दोष बळीवंत होतात. संतावर विश्वास असेल तर देव भेटतो. दिवस सुखाचे येतात. मग आम्ही संताशी कोणत्या अँगलनं बघतो, कसे कनेक्ट आहोत, विरोधात का त्यांच्याशी मॅच, हे आपण आपल्या मनाला विचारा. महाराज विरोधात जाऊन कुणाचं वाईट झालं आणि संतावर विश्वास ठेवून कुणाचं भलं झालं या दोन मुद्द्याला हात घालतो. आणि माझ्या शेवटकडे मी त्या ठिकाणी नंतर भैरवीकडे जातो. जास्त काही लांबट करणार नाही. कुणाचं वाईट झालं हे पहिल्यांदा सांगतो. संताचं अवहेलना करून कुणाचं वाईट झालं आणि संत सेवेतून विश्वासातून कुणाचं भलं झालं पैकी अगोदर कुणाचं वाईट झालं सांगतो. आपण कितीही मोठे असाल तरी आणि कुणीही असाल तरी संताचा कोप झाल्याच्या नंतर कोणी मध्यस्थी केली तरी तुमचं भलं होणार नाही. कारण तो रोष देवाचा असतो. संताची अवहेलना केल्याच्या नंतर
देवाला राग येतो. आणि संताची पूजा केल्याच्या नंतर देवाला आनंद होतो. देव सारावे सरते, संत पूजावे आरते. साधूची पूजा केल्यानंतर देवाला आनंद होतो. ते म्हणतात माझी पूजा आहे ती. आणि संताचे अवहेलना केली तर तो माझा अपमान आहे असं भगवान परमात्मा सांगतात. जाता जाता कथा सांगून जातो. या जगाच्या बाजारामध्ये 99 यज्ञ केले एका व्यक्तीनं. त्या व्यक्तीचं नाव आहे नहुष राजा. 99 यज्ञ केले. 100 यज्ञ मृत्यू लोकामध्ये केल्याच्या नंतर तो इंद्रपदाचा अधिकारी असतो. ब्रह्मपद, इंद्रपद वगैरे जी स्वर्गाधिक पद आहेत ते इंद्रपद. इंद्र म्हणजे सर्वसामान्य पद नाही, देवांचा राजा होण्याचा मान मिळतो. 99 यज्ञ केले आणि एक यज्ञ बाकी राहिला. स्वर्गात इंद्राचं आसन डळमळायला लागलं. इंद्र घाबरला, भयभीत झाला, सैरावैरा पळायला लागला. समोरून महर्षी नारद आले. नारदानं पडलेला चेहरा इंद्राचा वाचला आणि विचारलं, नारदा महर्षी त्या ठिकाणी इंद्रदेवाला विचारलं, इंद्रदेवा का पळताय? त्यांनी सांगितलं स्वर्गामध्ये भूकंपाच्या लहरी जाणवतात म्हणून पळतो. त्यांनी सांगितलं भूकंप वगैरे स्वर्गामध्ये होणार नाही. मग हा कसला प्रकार आहे? मृत्यू लोकामध्ये नहुष नावाचा राजा यज्ञ करतो आहे. त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले. एक यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर तो इंद्रपदाचा अधिकारी होईल. तो इंद्र आणि तू उपेंद्र. उपपद तेव्हापासून चालू झाली. आता 2-2 झाले, त्याला नाईलाज आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग इंद्रदेवानं कुटकारस्थान केलं. नाना प्रकारानं याचा एक यज्ञ होऊ द्यायचा नाही. म्हणून भक्ती ते कठीण सुळावरील पोळीन विरळा तो बळी निवडे शूर. तिथं येऊन त्याची स्तुती गायली. सगळ्यात मोठं घातक शस्त्र आहे स्तुती, जी तुम्हाला मला आवडती. त्याला नाविलाज आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे ती स्तुती. घातक आहे पण तरी ती माणसाला आवडते. हा माणसाचा स्वभाव आहे. महाराज स्तुती केली आणि जाता जाता इंद्रानं सांगितलं, लई लोक बघितलीत गड्या मृत्यू लोकात, पण तुमच्यासारखा एवढा परमार्थिक खानदानी घराणं मी अजून पाहिला नाही. जे कुणाला जमलं नाही ते तुम्ही केलं. मला असं वाटतं तुमचं स्वागत केलं पाहिजे. आता इंद्राला त्याचं स्वागत करायचं होतं का त्याचा यज्ञ होऊ द्यायचा नाही हे या गड्याच्या काही लक्षात आलं नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझं स्वागत कुठं करणार आहे? म्हणजे स्वर्गात जाऊन करणार आहे, कारण मी तिथला रहिवासी. जगद्गुरु तुकोबरासारखे पारदर्शक नजरेचे साधू देवाला सांगतात, देवा वैकुंठी जाऊनी कायबा करावे, उगाचे राहावे मौन धरून. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, तिथे नाना प्रकारच्या अडाडी आहेत, मला तिथं नको. मोक्ष तुमचा देवा तुम्हालाच ठेवा, स्वर्ग तुमचा तुम्हाला राहू द्या. का नको? तर त्याचं कारण आहे, अन्नदान इथं करता येतं, वस्त्रदान इथं करता येतं, ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण इथं करता येतं, कीर्तन श्रवण इथं करता येतं, भजन पूजन इथं करता येतं, यज्ञाधिक कर्म इथं करता येतात. महाराज सगळ्या गोष्टी पुण्य जमवण्याच्या इथं करता येतात. स्वर्गामध्ये काहीच नाही. पण महाराज नहुष राजाला भूल थापेनं बळी पाडलं, स्तुती केली आणि त्याला स्वर्गामध्ये नेण्याचं कटकारस्थान इंद्रदेवानं केलं. स्वर्गात गेल्याच्या नंतर त्याचं स्वागत झालं. एवढं स्वागत केलं, एवढं स्वागत केलं. मग स्वागतासाठी कोण ठेवल्या? टाळकरी भजने नव्हते. मग तिथं नर्तकी मेनका. महाराज तिथं त्या नर्तकीनं मेनकेनं स्वागत केलं आणि मग त्या मेनका स्वर्गातल्या अप्सरा पाहिल्याच्या नंतर या मृत्यू लोकातला 99 यज्ञ करणारा नहुष राजा त्यांना पाहून भुलून गेला. अर्थात ते सगळं शिकवलेलं शेड्यूल होतं, सगळं कटकारस्थान इंद्राचंच होतं. आणि स्वर्गात आल्याबरोबर महाराज त्यांनी काय रामकृष्ण हरीची पंचपदी केली का? भजन केलं का? आलाप गायले का? नाही ना प्रकाश महाराज. त्या नर्तकी म्हटल्याच असतील, या रावजीन बसा भाऊजी. आणि त्याच्यात सगळंच आलं, त्याच्यात सगळंच आलं. महाराज त्या नर्तकीनं मोहून टाकलं नहुष राजाला. नहुष राजा तिथं गेल्याच्या नंतर त्या नच गाणं करू लागला नर्तकीच्या बरोबर. बघता 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 नहुष राजा कामातूर झाला. कामातुरान भयान राजा. नहुष राजा स्वतःला सर्वस्वाला विसरला. 99 यज्ञ केल्याचं सर्व काही तो विसरून गेला. मी कशासाठी स्वर्गात आलो याचं भान आणि जाण त्याला राहिली नाही. आणि बघता 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 नर्तकीनं पूर्ण वश झाल्याच्या नंतर त्याला शब्द टाकला, जगात खूप पुरुष पाहिलेत पण तुमच्या खालीच. इतकं सुंदर आणि देखना आणि एवढा पुण्यशील महात्मा मी अजून कधी पाहिला नाही. माझी एक इच्छा आहे, मी अशाच वराच्या शोधात होते. तुम्ही मला वरणार का? तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? कामातूर झालेल्या नहुष राजानं पुढचा यज्ञ करायचा सोडून महाराज कामामध्ये वश झालेल्या नहुष राजानं शब्द दिला आणि सांगितलं ठीक आहे, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. नर्तकीनं सांगितलं हे काट आहे, 1000 अटी सांगा या पठ्ठ्याला, 99 यज्ञाचं पुण्य आहे. हजारो नाही, एकच आठ आहे. या जगातले नववधू ज्या वाहनावर बसले नाही अशा वाहनावर बसून मला मिरवा.
डन. कोणतं वाहन पाहिजे? जगातली सगळी नावं घेतली. नर्तकीनं फक्त खाली मान घालून मान हलवली, नकारार्थी बोलली आणि मग सांगितलं, सांग, तू सांगायचं मी ऐकायचं, तुमच्यासाठी काय पण. तोच बोलला नहुष राजा. मग सांगितलं, सप्त ऋषीच्या आधारानं हे सगळं जगत चालतंय. आज धनधान्य पिकतं, पाऊस वेळेवर पडतो, तो तुमच्या माझ्यासाठी आणि लक्ष्मीसाठी नाही. मग महाराज सप्त ऋषींच्या सगळ्या आशीर्वादाने हे सगळं घडतं. आणि ते सप्त ऋषी जर तुम्ही रथाला जुंपले तर मी तुमच्या गळ्यात तक्षणीवर माला टाकेल. त्या दिवसापासून तुम्ही माझे मालक आणि मी तुमची अर्धांगिनी. नर्तकीनं शब्द टाकला आणि नहुष राजानं 99 यज्ञाचं पुण्य पणाला लावलं आणि सप्त ऋषी स्वसामर्थ्यानं त्या ठिकाणी रथाला जुंपले. नर्तकी मेकअप करून गाडीवर त्या ठिकाणी रथावर बसली आणि बघता बघता नर्तकीने सांगितलं, महाराज जगातली वाहनं किती फास्ट आहेत. इतके धीमी धीमी जर असं आपला प्रवासातच एवढा वेळ गेला तर संसारातला आनंद कधी उपभोगायचा. जरा हाकला. बघा दिल्लीतला माणूस गल्लीत क्षणार्धात येतो. वेगवान आहे, फास्ट आहे सगळी वाहनं. तेव्हा नहुष राजानं सांगितलं, शक्य नाही होणार. झाडपाला खाऊन वारा पिऊन जगणारी साधू संन्यासी ऋषी मुनी. पण तिनं सांगितलं, जर हे तुमच्याकडून होत नसेल तर मी रथावरनं उडी टाकून मी निघून जाईल. नकोय मला तुमच्याबरोबर विवाह करायला. कामातूर झालेल्या नहुष राजाला साधूची किंमत कळाली नाही. खांद्यावरचा आसूड काढला आणि महामुनी अगस्त्य ऋषीच्या पाठीमध्ये खडाड दिसून मारला. तक्षणी महामुनी अगस्त्य ऋषीनं त्या नहुष राजाकडे बघितलं आणि क्रोधायमान होऊन सांगितलं, हे राजा 99 यज्ञ केल्याशी मृत्यू लोकामध्ये, पण साधू मिळून तुला कळाला नाही साधूची किंमत. अवहेलना केलीस, आसूड मारलास विषयाच्या नादाला लागून. आज महामुनी अगस्त्य ऋषी तुला शाप देतोय. जा मृत्यूलोकी सर्प होऊन पडशील. नहुष स्वर्ग हा पती झाला, परी रहाटी भांबवला आणि सर्पत्वे पावला मृत्यूलोका. विठ्ठल. साधू मिळावा, साधू कळावा. नामदेवरायांनी सांगितलं, संतापायी माथा ठेविता सद्भावे. ज्या साधूला मिळाल्यानंतर त्यांच्या चरणावर सद्भावनेनं तुम्ही नतमस्तक झाला, तेने भेटे देव आपे आप. त्या व्यक्तीला आपोआप देव भेटेल. महाराज कुणाला देव भेटला आता तेवढं सांगा. संताच्या पायावर नतमस्तक होऊन कोणाला देव भेटला सांगा, म्हणजे आम्हाला साधूच्या पायावर नतमस्तक व्हायला, पुढच्या वर्षाच्या पंक्ती याच वर्षी घ्यायला, महाराज सप्त्यात इन्व्हॉल्व व्हायला. आम्हाला कळू द्या साधूची उंची. कोणाला देव भेटला ते सांगा. मग दृष्टांत क्रमांक 1, पहिल्या नंबरचा दृष्टांत सांगितला. शबर राजाची कन्या शबरी तारुण्याच्या उंबरठ्यावर वयात आली. बापानं लग्न समारंभ करण्यासाठी वर शोधला. महाराज बाप बेटीचा संवाद झाला आणि पोरीनं विचारलं, दादा काय करताय? वर शोधलाय बेटा तुझ्यासाठी. कसा आणि काय? गोरा का काळा? खोजा का ठेंगणा? नोकरी का शेती? काही नाही विचारलं. आजकालच्या पोरींसारखं. माझा बाप सांगतोय ते चुकीचं करणार नाही म्हणून विचारणा नाही केली. पण बापानं सांगितलं, बेटा तिकडच्या लोकांची एकही आट नाही, सगळ्या अटी शीतल आहे. पण त्यांची एकच आट आहे की आमचं जे वऱ्हाड येईल त्याला नाराज करून पाठवू नका, मेनू चांगला बनवा. आणि नाही तरी आपली म्हण अशीच आहे प्रकाश महाराज, नवरा आला नवरीसाठी, वऱ्हाड आलं खायासाठी. तुम्ही आले कीर्तनासाठी, मी नाही म्हणणार खायासाठी. कसं काय म्हणायचं? कारण 9 ते 11ला परीक्षा कळते आपल्याला कोण बसण्यासाठी आलं. 7 ते 9 अंदाजच लागत नाही लागत. गंमतच अशी आहे महाराज, मेनू चांगला पाहिजे. मग विचारलं बापाला, काय उत्तर दिलं तुम्ही त्यांना? बेटा शब्द दिला 12 बोकडाचा बळी द्यायचा आहे. कानावर शब्द पडला आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर विषय मारून शबरीनं खाली मान घातली आणि बापाला सांगितलं, 2 मनाच्या मनोमिलनासाठी जर 12 जीवाचा बळी जात असेल तर आग लागो तया सुखा, मला नकोय ते सुख. सर्वस्वाचा त्याग केला आणि विषय मारून तारुण्याच्या उंबरठ्यावर शबरी अरण्यात गेली. शबरीला आत्महत्या करणं हे नाही सुचलं, कारण आत्महत्या हे जगातलं सगळ्यात मोठं महापाप आहे.
आघात आणि मनाविरुद्ध कुणाच्याही कोणती गोष्ट झाली तरी तो निर्णय कधीच घेऊ नका. मीडिया समोर सांगतो माझ्या माता माऊल्याला आणि गावातल्या तरुणाईला. नुसतं कीर्तन नाही, मला प्रबोधनही करू द्या. कारण आज विखुरलेले मन काहीही निर्णय घेताय ना महाराज. चुकीचा निर्णय, शबरीनं चुकीचा निर्णय नाही घेतला. मग आत्मप्रौढी वाढवण्यासाठी जंगलात गेली, झाडपाला खाल्ला. नशेब बलोत्तर ओ शबरीचं मातंग नावाचा ऋषी भेटला आणि मातंग ऋषीच्या आश्रमात झाडलोट केली, सडा संवर्जन केलं. मातंग ऋषीनं विचारलं, बेटा कोण आहेस? शबर राजाची कन्या म्हणता या देहाला, नाव आहे शबरी. कशासाठी आली? विषय मारून राम मिळावा, कारण रामाविना जीवन हराम आहे हे मला कळालं आणि म्हणून मी रामाच्या शोधात निघाले. त्याच मिनिटाला तिचा भाव पाहिला आणि मातंग ऋषीने शब्द दिला, शबरी रामाच्या अयोध्येला जाऊ नकोस. राम मिळावं ही तुझं प्रांजल अपेक्षा आहेत ना, तुझी तळमळ आहे, तुझी सद्भावना आहे ना. आजच हा मातंग ऋषी तुला शब्द देतो, राम त्याच्या पायानं तुझ्या कुटीकडे चालत येईल आणि तुझ्या या पंचतत्वाच्या कुटीचा उद्धार होईल. शब्द खरा ठरला. वशिष्ठाच्या हातून राज्याभिषेकाचा मुहूर्त निघाला. उद्या राम अयोध्या नगरीचा राजा होणार आहे. पण रात्रीत कलटणी बसली आणि वल्कल धारण करून जगाचा बाप वनाच्या रस्त्यानं निघाला, ना रावणाला मारायला ना सीतेला शोधायला. मग या कलियुगातली माणसं आमच्या साधूशी कनेक्ट राहावी भविष्यात, म्हणून साधू नावाच्या व्याख्येवरचा विश्वास उडू नये, म्हणून संत शब्द खोटा ठरू नये, म्हणून शबरीला दिलेला शब्द मातंग ऋषीनं पाळायला जगाचा बाप शबरीच्या शोधात आला. शबरी म्हणत होती, येईल का माझा राम? जागेल का शब्दाला? होईल का खरा माझ्या सद्गुरूचा शब्द? ऋषीचा शब्द राम पाळेल का? असं म्हणता म्हणता बघता बघता शबरी प्रतीक्षेत होती, कधी येईल माझा राम, कधी येईल. तेवढ्यातच रामाच्या पावलाची चाहूल लागली आणि संत महात्म्याने कवित्व केलं, जब मेरे राम जी का, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे शबर बुराई जब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. हाडा मासाची कुटिया रामाच्या येण्यानं पावन झाली. शबरीचा उद्धार झाला. नामदेवराय म्हणता, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. जगाचा बाप त्या ठिकाणी भेटतो. दुसऱ्या नंबरचा दृष्टांत सांगून जातो. शब्द दिला निळोबरायला आणि महाराज पुष्पक विमानामध्ये बसून जगद्गुरु तुकोबराय निघून गेले. 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं गेलं आणि 42 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये पांडुरंगाच्या नामाचा जप केला नाही, तुकयाचा धावा करीत असो. महाराज तुकोबरायचं भजन केलं आणि बघता बघता चमत्कार झाला. जो जपित पिसाधू संन्याशाला मिळाला नाही, तो विटेवरचा देव कटेवर हात ठेवून पुंड महाराज त्या ठिकाणी निळोबरायच्या समोर उभा राहिला आणि प्रत्यक्ष निळोबरायला सांगितलं, राजा डोळे उघड. जो जपी तपीला मिळाला नाही तो मिळाला, कोणाच्या मध्यस्थीने मिळाला? तुकोबरायचा धावा केला म्हणून जगाचा ही आनंदाची सापडली वेळ, ही आनंदाची सापडली वेळ. हे संत सज्जन भेटले कपाळ, हे संत सज्जन भेटले कपाळ. हे फेडीला बुद्धीचा भोपाळ, यशोदेचा बाळव. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. बोला बोला
मळ गेला. महाराज अविवेकाची काजळी फिटली, अंतर्यामी प्रकाश पडला, अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला. मी वासुदेव तत्वता ही वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली. महाराज म्हणतात तो कृपाळू माझ्या जीवनात माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. ही माझ्या सद्गुरूची कृपा आहे. त्यानं दिलेला शब्द जगाचा बाप भेटला. दृष्टांत क्रमांक 3 तिसऱ्या नंबरचा दृष्टांत सांगून जातो. महाराज एका राजाची कन्या, राजकन्या मीरा, मीरेच्या भजनाचा त्रास झाला. आमचे कुळी नव्हते ऐसे हिची पिसे जन्मले याचा त्रास झाला आणि गावाच्या बाहेर मीरेला महाल बांधून दिला. मीरेच्या महालासाठी झाडलोट करायला एक मोलकरीण ठेवली. बघता 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 दिवसामागे दिवस लोटले गेले. शरीर जीर्ण झालं मोलकरणीचं. महाराज आजारानं पीडित झाली आणि तिच्या एकुलते एक पोराला सांगितलं, भावड्या जा ना झाडलोट करायला. आमचा भावड्या नाही, आमचा भावड्या भजनातच बरा आहे. महाराज झाडलोट करायला मीरेच्या महालात तिचं तरुण पोरग गेलं आणि महाराज झाडलोट करता 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 कधी नव्हतं बघितलं त्या साध्वीला, त्या मीरेला. एकदाच पाहिलं तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी खादलीची खावे वाटे या न्यायानं. मीरेला पाहिलं आणि मीरेचा चेहरा डोळ्यातच बाहुली करून बसला, हृदयात तर बसलाच. आणि घरला गेला, अन्न पाण्याचा त्याग केला. आईनं विचारलं, बेटा माफ कर रे तुझ्या अपराधी आईला, नाही असली कामं तुला सांगणार. अवमान वाटला तुला झाडलोट करायला पाठवलं तर, पण गरिबी काही करायला शिकवते रे बेटा, केलं पाहिजे. आजारी म्हणून पाठवलं, पण इथून पुढे नाही पाठवणार तुझी आई तुला त्या मीरेच्या महालात झाडलोट करायला. जेवण कर, नाही जेवण करायचं. पाणी पी, नाही पाणी प्यायचं. दवाखान्यात जा, नाही मला जायचं. पेशी चेक कर, कमी जादा, नाही करायचं. दाखव डॉक्टर, नाही दाखवायचं. अरे झालं तरी काय, मला प्रेम रोग झाला. कसला? मीरेला पाहिलं आणि त्या दिवशी मी मनात खुणगाठ बांधली, लग्न करेल तर मीरेशीच, जगायचं तरी तिच्यासाठी, मरायचं तरी तिच्यासाठी. तोच म्हटला असेल, जीना मरना तेरे संग. बोलला. आई म्हटली, बेटा तोंडातला शब्द तोंडात ठेव. अरे व्यवहार असा आहे, समान कुलीना पंडिता हा सएव वक्ता सच दर्शनीयम. कोणताही व्यवहार असाच होत असतो, त्याला बरोबरीची माणसं लागतात. कुठं राजा भोजन, कुठं गंगूतेली, कधीर गाठ पडल राजा. सोडून दे त्या मीरेचा नाद. पण नादावलेलं पोरग ते म्हटलं जमणार नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी आई गेली. चेहरा वाचला, मानस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले. महाराज किंवा भोगे जाणो येते, मागील ते जन्म उत्तम मध्यम, किंवा तुका म्हणे मज कळते चाचणी, या प्रमाणाची संगती लावा. लक्षात येईल. मीरेनं चेहरा वाचला आजीचा आणि विचारला, आई तब्येत बरोबर नाही का? बरी आहे. मग का चेहरा पाडून? पोरगा असं असं म्हणतंय, पण जर तुम्हाला सांगू तर तुम्ही मला जिवंत ठेवणार नाही. संत अपराध्यावर सुद्धा उपकार करतात. सांगितलं बोला, मनातलं बोला, सांगा. काही नाही, काल पोरगा आलं त्यानं तुम्हाला पाहिलं, त्यानं जेवण पाणी अन्न पाण्याचा त्याग केला, जेवण करीना. ते म्हणतात जगेल तरी मीरेसाठी, मरेल तरी मला तिच्याशी लग्न करायचंय. बस एवढंच ना. मीरेनं तक्षणी निर्णय दिला, जा आणि सांगा तुमच्या पोराला मीरा लग्नाला तयार आहे. जी म्हातारी कामावर येताना गुडघ्याला झेंडूबाम सांडूबाम लावून आली ना, ती टना उड्या मारत गेली 18 वर्षाच्या पोरीसारखी. का? मीरा माझी सून होणार आहे, मीरा माझी सून होणार आहे, मीरा माझी. आणि का बाहेरूनच आवाज दिला, बावड्या उठ, मीरा लग्नाला तयार आहे. झटकन उठला, पळत सुटला. मीरेनं तुला बोलवलं म्हटल्याबरोबर मीरेला भेटला आणि मीरेनं सांगितलं, मला माझ्याशी लग्न करायचं. हो माझ्याशी लग्न, तुझ्याशी लग्न करायचं. एक 1000 अटी सांगा पठ्ठ्याला, करून निघ. एकच आहे रे, 1000 अटी नाही. मग काय अट आहे? इंजिनियरला इंजिनिअरिंग लागते, डॉक्टरला डॉक्टर साहेबची मुलगी लागते, मास्तरला मास्तरीन लागते. मग बोवाला बोईन नको. मी हभ पण तू सरकार मान्य लायसन धारक, कस काय संसार होईल? मग नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? तू सुद्धा हब पाहिजे. मी कृष्णाला वरलो, मी गोविंद नामाचा जप करते, तू सुद्धा माझ्याच लेवलला असला पाहिजे. मग काय अट आहे?
इतका इतका जप, इतक्या इतक्या कोटी जप तुला नाम जप करायचा आहे गोविंद नामाचा. आणि लगेच मी त्या मिनिटाला तेवढा जप झाला का तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. महाराज, विषय अंध झालेल्या माणसाला सुद्धा देव दाखवण्याची ताकद संताकडे असते. मला फक्त संताच्या पायावर नतमस्तक झाल्यावर देव भेटतो एवढं मांडायचंय. ऐका दादा. मग 4x4च्या खोलीमध्ये बसवलं, त्याला जप दिला, नाम दिलं, नाम दिला आणि नामाचा जप चालू झाला. गोविंद नामाचं भजन इतका इतका कोटी जप तुझ्याकडून झाला का मी तुझ्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार आहे. आणि 4x4च्या खोलीत बसवलं. मग सांगितलं ध्यान विचलित होऊ देऊ नको, एक चित्त भगवान परमात्म्याचं भजन कर. आणि जाताना सांगितलं जरा वरती लक्ष टाकलं. मला हा मोठा 10 टनाचा दगड वरती बांधलेला, तोही केसा इतक्या बारीक दोरीनं. आणि जाता जाता मीरेनं सांगितलं बघ, जर विषय म्हणजे चित्त विचलित झालं, नामजपामध्ये खंडन झालं, तर तो वरचा धागा केसा इतक्या दोऱ्यानं बांधलेला त्या दगडाचा तटकान तुटेल. तो दगड वरतून सुटेल, सुटला का तो तुझ्या अंगावर पडेल, पडला का तुझ्या जागेवर मरशील. मग कशाला लग्न करशील? लग्न कस काय करशील तू? मग त्यानं जे डोळे लावले प्रकाश महाराज आणि जे म्हणायला लागला गोविंद 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 ऐकत राहावं. काटानं उकडं गेला गाड्या. आता मी अतिक्रमण करतोय फक्त 5 मिनिट. महाराज म्हणतात विषय अंध झालेल्या माणसाला सुद्धा कृष्ण सख्याच्या नामचिंतनानं समाधी लागली. मीरेनं समाधीचं उत्थान केलं आणि सांगितलं उठ, मीरा लग्नाला तयार आहे. ते म्हणले लग्न करू कुणासे, विषय मेले. कृष्ण भेटला, विषयच राहिला नाही, विषयी विसर पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा. आता ही माझ्या वाचा अनावर झाली, आता मला काहीच नको का, मला कृष्ण भेटला. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. मग एवढं परिवर्तन ते करतात म्हणून मनवनी संता खंड भरावे, 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 अकंद बतावे. त्यांचे चरणी वावे लीन आता, त्यांचे चरणी वावे लीन आता, लीन सदा त्यांचे चरणी वावे लीन सदा. मनवनी संता अखंड बतावे, अखंड बतावे, अखंड संता. का म्हणून जीवाला देव पण प्राप्त करून दिलं म्हणून, दुःखाचं ट्रान्सफर सुखात केलं म्हणून, अहम ब्रह्मास्मीचा बोध केला म्हणून, माझी जागा मला दाखवली म्हणून त्यांच्या चरणी मला लीन व्हायचे. त्यांनी माझ्यावर केलेला हा उपकार आहे.
त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये कृतज्ञ नाही कृतज्ञता व्यक्त केली ध्रुव पदामध्ये. म्हणून या संता अखंड भजावे आणि त्यांचे चरणी व्हावे लीन सदा तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगरगता करावे दास्य सकळ ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. तन मन धनानं त्यांच्या जवळ जा त्यांच्या चरणी लीन व्हा. महाराज आपली समस्या त्यांच्यापर्यंत मांडा. तुम्हाला आहे त्या स्वस्वरूपाची जाणीव ते करून देतील. महाराज सद्गुरूची भूमिका तुमच्यासाठी घेतील आणि जीवाची आणि देवाची मध्यस्थी करून सर्व सुखाचा अधिकारी तुम्हाला बनवतील. महाराज तुम्ही म्हणतात यावर दृष्टांत दुसऱ्या चरणावर पाहिजे तेवढी दृष्टांत आहे. काटा 9:03 पुढे गेला. आता जास्त वेळेत अतिक्रमण न करता संताची सेवा आम्हाला तुम्ही करायला सांगतात, पण त्यांची उंची काय आहे याच्या अगोदर कुणी केली का? त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवलाय का? कुणी त्यांच्याशी कनेक्ट राहिलं का? अरे जीवाचं सोडा देवाचंच पहा. तिसऱ्या चरणात साधुपाशी देव कामधंदा करी. 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 पितांबरी वरी छाया. पितांबरी वरी छाया. पितांबरी वरी छाया. पितांबरी वरी छाया. मनवोनी मनवोनी संता भगवान. मनवोनी संता भगवान. मनवोनी संता साधुपाशी देव कामधंदा करी आणि पितांबर धरी वरी छाया. कोणती कोणती कामं केली? महाराज म्हणतात साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. लाज नाही धरली देवानं साधूच्या दारात काम करताना. मग कोणती कामं केली? मोंढ्याची कामं करायला तुम्ही आपण आहे फोकसला येणारी, पण पडद्याच्या मागची कामं केली. किती खाली येऊन कामं केली? चोखोबाची बहीण झाला सारंगधर दृष्टांत पाठ आहे गड्या तुमचा. मग बाळांपण केलं. अजून काय केलं? राजसू यज्ञ पांडवांनी केला तेव्हा पतरवाळी उचलायचं काम देवानं केलं. पतरवाळी उचलायचं. अजून देवाच्या परीक्षेमध्ये महाराज बळीराजा पास झाला. देव नापास झाला आणि पाताळाचं आधिपत्य दिलं बळीराजाला. त्यावेळेस जगाचा ब्रह्मांडाचा चालक पंढरीचा पांडुरंग बळीच्या दारामध्ये द्वारपाळाचं काम करायला लागला. म्हणजे द्वारपाळाचं काम बळीच्या दारामध्ये केलं. अजून काय केलं? नाथांच्या दारामध्ये स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. महाराज अजून काय केलं? जनीला दळू लागला. किती 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 काम आहे. एक एक दृष्टांत सांगायचा ठरला तर डबल डबल टिबल टिबल कीर्तन होतील तेवढ्यावरच. पण आता का करू? याच्या अगोदर बऱ्याच कीर्तनकारांनी हे तुम्हाला सांगितलंय. मी काही तिकडे जाणार नाही. साधूपाशी देव कामधंदा करी आणि पितांबर धरी वरी छाया. देव साधूच्या घरी काम करतो आणि आपला नोकर उचल घेऊन पळून जातो. ही खालवलेली लायकी आपली ध्यानात ठेवा. बरेच मालक असे म्हणतात महाराज काय करता एवढे पैसे बुडाले. म्हणजे काय? म्हणजे विश्वास ठेवला आणि गडी जोडप्या सगळं फॅमिलीसह होता पळूनच गेला. रात्रीच्या रात्री पळून गेला. महाराज आता काय सांगायचं. मी माझ्या गाडीत प्रवीण होता. आम्ही मधून आलो त्या मधल्या रस्त्यानं आपल्या खोपडी करायच्या रस्त्यानं आलो चासून. ते म्हणे म्हशी सगट गेला म्हणे. म्हशी पाळायला ठेवला तो घेऊन. काय गंमत बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? सांभाळायला ठेवला तोच घेऊन गेला. याचा अर्थ फक्त एकच आहे. आमचे गडी आमचं ऐकत नाही राव. आमचे गडी आमचं ऐकत नाही. आणि जगाचा बाप साधूचा ऐकतो. का ऐकतो? तर त्याचं कारण आहे साधू देवाशी कनेक्ट आहे. साधूला सोडून महाराज देवाला सोडून साधूला करमत नाही. मग नेमके करत्या काय ते तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. टाळी वाजवा गाड्या.
टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. अजून जवळजवळ 5-7 मिनिटं वरती झालीत म्हणून त्या संबंधानं जरा दिलगिरी व्यक्त करतो आणि जाता जाता शिंगल भैरवीनं आपण न्याय देऊ आणि तदनंतर निवृत्तीनाथाचं भजन, माऊलीचं भजन आणि जय विठ्ठल होईल. म्हणा शिंगल. नाम मने देवाईची संदेश सांग, 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 नाम मने देवाईची संदेश नाम म्हणे देवाईचे संगत, नाम म्हणे देवाईचे संगत. जीवन ग, जीवन ग, आम्हा जीवन ग, मन बोली संत अखंड बुलावे, मन बोली संत अखंड बजावे, मन बोली संत अखंड बजावे, मन बोली संत अखंड बजावे. आम्हा जीवा लगा, आम्हा जीवा लगा, आम्हा जीवा लगा जन्मोजनी, मन बोली संत अखंड बजावे, मन बोली संत अखंड बजावे, मन बोली संत अखंड बजावे, मन बोली संत अखंड बजावे. तिने भेटे देवा, तिने भेटे देवा, तिने भेटे देवा.
नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. या ज्ञानगंगेमध्ये या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी गोविंद बाबांचा परिवार, या परिवाराने या ठिकाणी महाराज कीर्तनाचीही यजमान सेवा आणि अन्नदान. आज या गोविंद बाबांच्या परिवारासाठी जोरानं टाळी वाजवा. एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. आपल्या कोटी कुळाचा उद्धरण करण्यासाठी दररोजचे अन्नदाते आहेत. आता इतका वेळ मी तुम्हाला बिलकुल त्रास दिला नाही गड्या. खूप गोड माहोल आहे. म्हणजे खरं तर एखाद्यानं जर विचारलं स्वर्गात कसं वातावरण असतं, तर मी त्यांना सरळ सांगेल का हरिबाबाच्या संतवनात जा आणि तिथं सप्त्यात एकदा हजेरी लावा, म्हणजे तुम्हाला कळेल का हे स्वर्ग सुखच आहे. असं गोड वातावरण आहे गाडी. आणि आता या वातावरणामध्ये आपले सगळ्यांचे हात वरती आले पाहिजे. हे बघा चॅनल फार गोड आहे, इतकं चित्रीकरण सॉफ्ट आहे. पाठीमागचे सुद्धा हात त्यांच्या कॅमेऱ्यात येणार आहे. आणि हे हात नुसते वर नाही करायचे. मग एका जीवरूपी निवृत्तीच्या कीर्तनात नियोजन ज्या निवृत्तींचंच आहे नानांचं, आणि भजनही निवृत्तीनाथांचं करायचंय. फक्त म्हणणार आमचे प्रकाश महाराज आहे. बोला निवृत्ती राया, निवृत्ती राया. फिरवा सगळे हात आले पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. शाबास, टाळी वाजवा. मुखानं निवृत्ती रायाचं भजन करा. अधिकार